आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। सिडको घोटाळा केवळ 5,000 कोटी रुपये नाही तर 70 ते 80,000 कोटी रुपये घोटाळा झालाय, असा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी केलाय। संजय शिरसाट घरी बसल्याशिवाय शांत बसणार नाही असंही रोहित पवार म्हणाले। सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये असणाऱ्या एका नेत्याच्या सांगण्यावर सिडकोमध्ये बसलेले जे चेअरमन, ज्यांचं नाव मंत्री शिरसाट आहे, यांनी जो घोळ केला होता 5,000 कोटीचा, तो असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उघडकीस आणला। म्हणजे आता ही तिसरी आमची पत्रकार परिषद आहे, पण चौथी पत्रकार परिषद ही तिथं शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। तिने स्थानिक भूमिपुत्रांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सरकारली जो उत्मात लावला होता, तर या राज्य सरकारचे म्हणजे सामान्य लोकांचे तिजोरीमध्ये असणारे 5,000 कोटी रुपये हे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वाचवले आहेत। आणि ही फाईल बघितली तर हा आकडा 5,000 कोटीवरच थांबतो असं समजू नका। हा आकडा 70 ते 80,000 कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।